झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि याच निमित्तानं आपण जाऊया पंढरपुरात। आपले प्रतिनिधी स्वानंद कुलकर्णी क्षणाक्षणाची माहिती गेल्या अनेक दिवसांपासून आपल्याला सांगतायत। स्वानंद, अखेर तो दिवस आला, आषाढी एकादशी, महाएकादशी म्हणतात। आज आपण बघतोय की भेटी लागे जीवा हे जे काही आपण पाहू शकतो की आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं किती मोठ्या संख्येने भाविक इथं दर्शनासाठी आलेले आहेत। एकूणच हा जो परिसर आहे, हा जो आहे तो महाद्वार घाट आहे आणि या घाटातून थेट आपण समोर पाहू शकतो ते विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे। या मंदिराच्या दिशेनं ही सगळी गर्दी जी आहे ती चाललेली आहे। एकूणातच सकाळपासून आज मोठ्या संख्येनं भाविकांनी इकडे चंद्रभागेच्या तीरी घाटावरती स्नान करण्यासाठी उपस्थिती लावली आहे आणि त्यानंतर विठ्ठलाच्या मंदिरात ते दर्शन घेण्यासाठी जात आहेत। रुक्मिणीच्या मंदिरातही ते दर्शन घेण्यासाठी जात आहेत। सकाळी साधारण पहाटे 2:30च्या सुमारास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शासकीय महापूजा केल्यानंतर एकूणच उत्साहाला वारकऱ्यांच्या उधाण आलं होतं। जालना जिल्ह्यातील जे मानाचे वारकरी आहेत, नामदेव वैद्य, त्यांचाही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार झाला। यावेळी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीपराव सोपल, तसंच काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग असेही काही राजकीय नेतेही उपस्थित होते। सकाळपासूनच एकूणच पावसाला थोडीशी सुरुवात झाल्यामुळे पुन्हा एकदा भाविकांच्या उत्साहाला उधाण आलेलं आहे आणि आपण ही दृश्य पाहू शकतो की जिथं मोठ्या संख्येनं भाविक हे विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे चाललेले आहेत। खरंय स्वानंद, आम्हाला ही दृश्य दिसतायत आणि तिथला उत्साह, तिथली ऊर्जा देखील हे दृश्य पाहून आम्हाला भावविभोर करते। अर्थात गेल्या अनेक दिवसांचा तुमचा हा प्रवास आज तुम्हाला या क्षणी कसं वाटतंय? स्वानंद कुलकर्णी आपले प्रतिनिधी पंढरपूरहून माहिती देत होते। पण आपल्याला माहिती आहे की ज्या तऱ्हेनं प्रचंड गर्दी आहे आणि प्रचंड अशी ती ऊर्जा, प्रचंड असा हा उत्साह, त्या भाऊगर्दीमध्येच आपण बघतोय की आपले प्रतिनिधी स्वानंद कुलकर्णी जास्तीत जास्त माहिती आपल्यापर्यंत पुरवण्याचा प्रयत्न करत आहेत। पंढरपूरचा विठोबा म्हणजे महाराष्ट्राचं खरं तर दैवत, भक्त पुंडलिकाच्या भावभक्तीनं पुनीत झालेल्या विटेवर युगे 28 हे विटेवरी उभा असलेला पांडुरंग आणि नामदेवाच्या कासंडीभर दुधाचा नैवेद्य प्राशन करून भोळ्या भक्तांचा मान राखणारा विठू, जनाबाईच्या घरी केरवारा, त्याचबरोबर भांडी धुणी करू लागणारा विठुराया, अशी भक्तांसाठी अनेक रूप घेणाऱ्या विठ्ठलाची ही आहे आषाढी एकादशी। आषाढी एकादशीला महाएकादशी म्हणून देखील ओळख आहे। आपण दृश्यामध्ये बघू शकतो वैद्य दाम्पत्याला आज हा पूजेचा मान मिळाला। मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने त्यांचा सत्कार केला आहे। आषाढी एकादशीस श्री भगवान विष्णू झोपतात म्हणून ती शयनी एकादशी, तर कार्तिकी एकादशी श्री भगवान जागे होतात म्हणून ती प्रबोधिनी एकादशी असं म्हणतात। आषाढातील पावसाळ्याचे दिवस असले तरी मोह प्रपंचवरा जरा बाजूला ठेवून वारकरी भक्त दिंडी सोहळ्यातून मैलोन मैल चालत जाऊन विठ्ठल भेटीसाठी पंढरपुरी दाखल होतात। आपण बघू शकतो दृश्यामध्ये लाखो विठ्ठल भक्त, लाखो वैष्णव विठुरायाच्या दर्शनासाठी आसुसलेले आहेत। झी 24 तास एक पाऊल पुढे।